बीडमध्ये अजित पवारांची पदाधिकाऱ्यांसह मतदारसंघनिहाय बैठक होतीये। बीड जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा होणार आहे। धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघातल्या त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद केलाय, तर कार्यकर्त्यांच्या हस्ते अजित पवारांचा सत्कारही झालेला आहे। आणि या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ज्याला पार्श्वभूमी अर्थातच आहे ती धनंजय मुंडे यांच्या संदर्भातल्या चर्चेची। गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, बीडमध्ये हा आता ही जी बैठक पार पडते त्याला अर्थातच पार्श्वभूमी आहे ती सरपंच हत्येची आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या चर्चेची। काय घडतंय नेमकं बीडमध्ये आणि आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे बीडमध्ये? बीडच्यासाठी आजचा दिवस यासाठी महत्त्वाचा आहे ऍक्च्युअली की राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बीडमध्ये येत आहेत आणि आपण बघतो की बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं जे कार्यालय आहे तिथे पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं। त्याची बैठक सुद्धा यापूर्वी नियोजित बैठकीनंतर म्हणजे डीपीडीसी बैठकीनंतर होणार होती, मात्र त्यांनी तो अचानक कार्यक्रम बदलला आणि नंतरचा कार्यक्रम आधी घेतला। आपण बघतोय की आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत, जे मग अगदी म्हणजे 10 मिनिटापासून अजित पवारांचा जो काही सत्कार केला जातोय, त्यांचं स्वागत केलं जात आहे। काय यापूर्वी अजित पवारांनी परळी विधानसभा मतदारसंघ आणि इतर मतदारसंघातील मतदारसंघ निहाय पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा केली। या सगळ्या गोष्टीवरती एक गोष्ट नक्की आहे की हा जरी पदाधिकाऱ्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम असला तरी इथून पुढे जो कार्यक्रम असेल तो डीपीडीसी म्हणजे जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भातल्या बैठकीचा असेल। मात्र यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सावट आपल्याला जाणवत आहे, कारण मागच्या 50 दिवसापेक्षा जास्त दिवस झालेत जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर त्याचे पडसाद केवळ जिल्ह्यात नाही तर आपण बघतो की राज्यभर उमटले, की राजकीय दृष्ट्या उमटले, सामाजिक दृष्ट्या अवघड कंडिशन थांबा नाही ना गर्दीमध्ये नाव घ्यायचं राहिलं असेल तर सगळेच माझे मान्यवर महिला भगिनी अध्यक्ष सेलचे सर्व प्रमुख जमलेल्या बंधूभगिनी पत्रकार मित्रांनो हा म्हणजे पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीडच्या परिसरामध्ये येतोय। खरं तर मला अधिकाऱ्यांची एक बैठक लावलेली आहे, परंतु त्याच्या आधी संघटनेच्या ऑफिसमध्ये एक चांगल्या प्रकारचं ऑफिस सगळ्यांनी मिळून इथं केलेलं आहे। राजेश्वर चव्हाण असतील, अमरसिंह पंडित असतील, इतर काही सहकारी असतील, त्यांनी मला विनंती केलेली आहे की दादा तुम्ही पहिल्यांदाच येत आहे तर पक्षाच्या कार्यालयाला पण भेट द्या। मला आज खूप माझा टाईट कार्यक्रम आहे, मला दुपारपर्यंत बीडमध्ये थांबायचं, दुपारनं पुन्हा पुण्याला जायचंय, पुण्याच्या राहील पण घ्यायच्या, कारण अधिवेशन केंद्र सरकारचं सुरू होत आहे आणि खासदार लोकांना तिथं जावं लागतं। त्याच्या आज मला या सगळ्या मिटिंग संपायच्या होत्या आणि लवकरच राज्याच्या सगळ्या मीटिंग त्यासाठी ज्याला उद्याच्या या सगळ्या कामाच्या मध्ये मी सध्या आहे। आज इथं आल्यानंतर ज्या प्रेमाने तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। राज्य लोकसभेच्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 6 विधानसभा मतदारसंघात साहित्य महायुतीच्या येणं गरजेचं होतं, तशा पद्धतीची परिस्थिती पण होती, परंतु दुर्दैवाने बीड शहरातली जागा काउंटिंगला सुरुवातीला अनेक वेळा पुढे असताना नंतर मागं पडली आणि डॉक्टर योगेश तिथं पराभूत झाले। बाकीच्या 5 ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले। त्या भागातल्या सगळ्या माझ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं, सगळ्या सहकारी मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो। आणि शहरामध्ये आपल्याला तरी अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आपल्याला नव्या उमेदीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं काम करता येईल
आणि लोकांचा विश्वास कसा संपादन करता येईल याबद्दलचा प्रयत्न करू. मित्रांनो, एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे, सेक्युलर विचारधारा घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. आपले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी महाराष्ट्राची जडणघडण केलेली आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा, वैचारिक बैठक महाराष्ट्राची कशी असावी, एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सत्ताधारी लोकांनी कसं काम केलं पाहिजे याबद्दलचा आदर्श हा उभ्या देशाला, उभ्या महाराष्ट्राला चव्हाण साहेबांनी दिला आणि त्याच रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करतोय. महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत मिळालेलं आहे. 5 वर्ष आपल्या हातामध्ये, आपल्याला कामं चांगल्या प्रकारे करायची. बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो. त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही. पण मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला अध्यक्ष, इतर वेगवेगळ्या सेलचे प्रमुख आहेत, अनेक सहकारी आहेत. मला त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे, बाबांनो, माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ह्याच्यामध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे. त्याच्यामध्ये जर वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, मी जवळचा लांबचा असं काही बघणार नाही. हा जनतेचा पैसा आहे. मी आत्ताच माझ्या काही सहकाऱ्यांना सांगितलं, जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे, तिथं कुठेही गडबड होता कामा नये. कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो. आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू, केंद्राचा निधी कसा इथं जास्त आणता येईल, राज्याचा निधी कसा जास्त देता येईल, EPCच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू. पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेले, मी माझ्या पद्धतीनं त्यांना पण सांगणार. माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे. मी 1991ला पहिला खासदार झालो होतो बारामतीचा आणि नंतर 8 वेळेला आमदार झालेलो आहे. त्याच्यावर मी माझे मतदारसंघ, माझा जिल्हा, मी जिथे जिथं मी पालकमंत्री म्हणून पूर्वी साताराला 5 वर्ष काम केलंय, पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, संपर्क मंत्री म्हणून मी परवडीला पण काम केलेलं आहे. त्याच्यामुळं बीडच्या संदर्भामध्ये ही कष्टकरी समाज इथं मोठ्या प्रमाणात राहतो. मला काम करत असताना मी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा कधीच विचार केलेला नाहीये. जातीय सलोखा आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्याच्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो. शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या समोर तिथं नतमस्तक होतो. जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतो. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. कुठेही अफवांच्यावर कृपा करून विश्वास ठेवू नका. मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन, जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कुणी तिथं कुठेतरी वेळेवाकडे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही. मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन. मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार आहेत. काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं, मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धतीत पूर्वापार चालत आलेले आहेत त्याला कुठंतरी आळा घातलाच गेला पाहिजे. जर चालत आलेले असतील तर पुढे त्याच्यामध्ये मी म्हणेल ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला, कोणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात. मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं.
रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे. तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. हे जे रीळ तुमचे बनतात ना ते पण मी खपून घेणार नाही. मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे. ह्याच्यामध्ये कुणाला मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे. इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही बाबा ह्याच्यामध्ये बदल होतोय. आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, महिला मंडळींना सांगतो, सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो, वडीलधाऱ्यांना सांगतो, आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा. आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या. उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना आत्ताच तिथं सांगणार आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही. महायुतीच्या कुणाकडच्याकडनंच होऊन देणार नाही. मी देवेंद्रजींना, एकनाथरावांना पण विनंती करणार आहे की बाबा तिथं आपण अन्याय कुणावर होऊन द्यायचा नाही, परंतु त्याच्यातनं कुणी भरडला पण जाता कामा नये. पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तो चुकीचं वागत असेल आणि हे नव्याचे 9 दिवस नाही, हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे. पुढच्या वेळेस येताना कामाच्या तयारीने येईल. मी आल्यानंतर जी काही कामं वेगवेगळ्या भागात चाललेली आहेत त्याची पाहणी करेन. आज मला काही लोकांनी निवेदन दिलेले, त्या निवेदनाची मी नोंद घेईन. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते 25-15 अमके तमके 10 लाख द्या, 5 लाख द्या, ह्याची रिमिरी वाटायला मी तिथं आलेलो नाहीये. दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील, ते खासदार निधीचे असतील, ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील, त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्यांचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे. आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे, किती सत्य आहे, किती असत्य आहे, त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करून प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेलं आहे. त्याबद्दल दुमत कुणाचंच असायचं कारण नाही. पण उगीच नुसतं मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा, मला बुके द्यायचा, मला मूर्त्या द्यायच्या, पांडुरंगाची द्यायची, विठ्ठलाची द्यायची, पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात समोर ठेवा ना. साधू संतांचे काय विचार आहेत, इतर काय गोष्टी आहेत. आणि फार तुम्ही अपेक्षा करल्या आता काय दादा आलाय आता काय पाहिजे नाही तर ते डोक्यातनं काढा. ते डोक्यातनं काढा. मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो. इथं अनेक जण माझे अनेक वर्षापासूनचे संबंध असणारे पण आहेत, काही नवे पण कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांच्या ओळखी माझ्या होतील. जेवढं मी येणं जाणं माझं वाढेल त्या पद्धतीनं एकंदरीत गोष्टी वाढतील आणि स्वच्छ प्रतिमेचे राहावा. लोकांनी असं म्हटलं पाहिजे की बाबा खरंच ही लोक व्यवस्थितपणे काम करतात. या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आपल्याला कुणाचाही अवमान करायचा नाही. त्याच्यामध्ये जसं जसं पुढे येईल तसं व्यापाऱ्यांची एखादा मिटिंग एकदा घ्यायची, डॉक्टर मंडळींची, वकील मंडळींची, व तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे. कामं करताना फक्त पुढाऱ्यांना विचारून कामं केली जात नाही. त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रात, परंतु ज्यांचा राजकारणाशी संबंध आहे पण समाजकारणाशी संबंध आहे, जनतेशी संबंध आहे, यांच्याही डोक्यात काय आहे, त्यांच्या मनात काय आहे. कधी काही पत्रकार मित्रांना घेऊन तुमच्या काही सूचना आहेत, कधी काही साहित्यिक असतात, काही कवी असतात, काही वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्य, कला, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग असतो. त्या पद्धतीनं आपल्या इथल्या इमारती काही मला आता दाखवत होते. जिल्हा परिषदेची इमारत झाली ना, जिल्हा परिषद झाली, कलेक्टर ऑफिस चालू आहे. आता जे काही चालू आहे त्याचं पण एलिव्हेशन, त्याचं साईड एलिव्हेशन ते कसं चांगलं राहील. उद्या 50-100 वर्ष टिकले पाहिजे. मी परवा जालन्याला पण गेलो होतो, त्यावेळी जालन्याला पण मी माझ्या पद्धतीनं पाहणी केल्यावर तिथल्या चीफ इंजिनियर, तिथल्या कलेक्टरला काय सांगायचं ते सांगितलं. आता कालच चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की कलेक्टरनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट दिलीच पाहिजे. तहसीलदारांनी दर आठवड्याला, प्रांतांनी दर आठवड्याला
काही गावांना व्हिजिट 1 दिवसाला दिलीच पाहिजे. ज्या काही आता 100 दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्या पद्धतीनं काम चाललंय का नाही, कुठं काम थांबलेलं आहे, का थांबलेलं आहे, काय अडचण आहे. मी नुसतं आदेश देणार नाही, त्यांची अडचण पण समजून घेणार. अडचण असेल तर ती मला दूर करावी लागेल. नुसतं एकतर्फी सांगून कसं चालेल. पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, गाड्या आहेत का, पोलीस स्टेशन आहे का, वेपन आहे का, त्यांना जेवढा स्टाफ लागतो तेवढा स्टाफ आहे का, तीच गोष्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंटला, तीच गोष्ट फॉरेस्ट असेल, तीच गोष्ट पाण्याच्या योजना. आता आपल्या शहरामध्ये इथं पण निवेदन दिली. येताना योगेश पण मला गाडीत सांगत होता, विक्रमवाडी आमचा सतीश पण सांगत होता. काल कॅबिनेटच्या वेळेस धनंजयने पण सांगितलं की दादा इथं 32-36 कोटी रुपये बिल थकलंय आणि पाणी धरणामध्ये पण बीडकरांना प्यायला पाणी नाही का, तर लाईटचं बिल भरलं नाही. जसं शिस्तही लावावी लागेल नियमाप्रमाणे. आता त्याला एवढं बिल भरता येणार नाही, मग त्याला हप्ते पाडायचे का, त्याच्यात दंड व्याज माफ करायचं का. मी त्याच्याबद्दल कालच एक मीटिंग लोकेश चंद्र आबा शुक्ला सचिव आहेत, लोकेश चंद्र महावितरणचे CMD आहेत, त्यांच्याबरोबर घेतलेली होती. जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावरच सोडीन, जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत न्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगेन. हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईल. 2 मंत्रिमंडळात सहकारी आहेत तुमच्या भागातले, ते धनंजय मुंडे आणि पंकजाताई, त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ. भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही. पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्यांचं काम करतो त्यांनी पण भेदभाव नाही केला पाहिजे. नाहीतर मी त्याचं काम करणार आणि ते खाली तिसरंच काहीतरी करणार, तसलं नाही मी खपून घेणार. पण त्याला सरळ सांगणार, हे तू जर दुटप्पी वागणार असेल तर मी काम करणार नाही. मी काही साधू संत नाही, मी सरळ मार्गी आहे. मी जरूर सगळ्यांना मदत करीन. जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं जगायचं, मला काय आधार आहे. तुम्हाला सरकारचा आधार आहे, तुम्हाला आमचा आधार आहे. आम्ही इथं काही विट्टी दांडू गोट्या पतंग उडवायला आलेलो नाही. आम्ही इथं कामं करता आलेलो. मला काम करायला आवडतं. मी सकाळी फार म्हणजे मी हेलिकॉप्टरने येणार होतो, पण मी सतीशला आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी 6ला निघू. 7:30ला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला. खरं 2 दिवसाची महत्वाची मीटिंग धनंजयची दिल्लीमध्ये. बातम्या काही चालल्यात, ह्याच्याकरता गेले त्याच्याकरता. मुख्यमंत्र्यांना मला एकनाथरावांना विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मीटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं. फायनान्सच्या मीटिंग असल्या तर मला जावं लागतं. होमच्या मीटिंग असल्या तर गृहमंत्र्यांना जावं लागतं. नगरविकासच्या मीटिंग असल्या तर एकनाथरावांना जावं लागतं. पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या संदर्भातल्या मीटिंग असल्या तर पंकजाताईंना जावं लागतं. खरं तो निरोप धनंजयला मिळाला नाही. वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मीटिंग होत्या, कारण तेही महत्वाचं आहे. कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल. मग मनरेगाचा असेल, इथं विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात. इथल्या नाही, बाहेरच्या तक्रारी आहेत. तशा इथं होऊ नये. जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच विहीर दाखवायचे, पैसे उचलायचे, असं दुसरीकडे होतं, इथं नाही. पण असं काही इन्शुरन्स, आपला पीक विमा, 1 रुपयात पीक विमा आहे. जमीन कुठली दाखवली जाते आमची गायरानाची, जमीन कुठली जाते देवस्थानची, जमीन सरकारची, आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात. अशा तक्रारी महाराष्ट्रातल्या, तुमच्याकडे नाही, महाराष्ट्रातल्या. त्याच्यावर आपण तपासणार आहे. इथं असल्या तर इथंही तपासल्या जातील. कारण जेवढी आपण नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे वायंडे बंद केले, उद्योगपती येऊन इथं गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडं काही साईट विंडमिलच्या चांगल्या, तुमच्याकडे काही साईट सोलर पॅनल बसवण्याच्या चांगल्या, तुमच्याकडे काही साईट. आमचा प्रयत्न आहे की मुंबई बीड रेल्वे पण सुरू करता येते का, तर तुमचा मुंबईशी पण पुण्याशी पण संपर्क कसा राहील. कारण दळणवळणाचा आता मी येताना ज्या रोडने आलो तो धुळ्यावरून सोलापूर त्याला जाणारा रस्ता जवळपास तुमच्या भागातला झालेला आहे.
आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही अर्धवट सोडले गेलेले, मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड गटरच काढलेली नाहीये. काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तरी इथले येड्या बाबळीन घाण काढता येईल. तुम्ही इलेक्शनला उभं राहिलं तर किती खर्च करता ते तुम्हाला माहिती. परंतु आपलं बीड शहर आहे, आपलं परळी आहे, आपलं गेवराई आहे, आपलं आष्टी पाटोदा शिरूर आहे, आपलं माजलगाव आहे, आपलं वडवणी आहे. हे आपलेपणाची भावना का तुमच्या मनामध्ये येत नाही? आणि त्याच्यातनं ईर्ष्या लावू ना की बाबा परळीच्या जास्त चांगलं काम होत आहे का, बीड शहरातलं होत आहे का, गेवराईचं होत आहे का, आष्टी पाटोदा का माजलगावचं होत आहे का, केजचं होत आहे, आंबेजोगाईचं होत आहे. अशा चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे, कुठं काय आहे. आणि बरेच जण आता काय व्हायला लागलंय, आता सत्ता आली आमच्याकडे 5 वर्षाकरता, लोकांना कळलेलं आहे. हौसे नवसे गौशे आता मला येऊन फार भेटायला लागले. लोकसभेला 3रीकडे होते, विधानसभेला 4थीकडे होते. नाही दादा मी तुमचाच आरमती तेव्हा कुठे गेला होता? नाही दादा मी युतीचा आहे. मग युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला? हे असं चालणार नाही. काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशांचं मी बघीन खरंच दुरुस्त होत आहेत का. कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते, सगळीकडे असते, माझ्याकडे पण आहे. ती जरूर उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा. आज कुठं उगवलं इकडे नमस्कार. तसलं चालणार नाही. मी स्पष्टपणे सांगतोय. परत राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय, लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं, एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला. असलं अजिबात चालणार नाही. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा, नको बाबा आता उगीच आपलं स्वतःसारखं सरळ वागूया, चांगलं वागा. मी तुमच्या मागं पूर्ण ताकद उभी करेन, तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. पण चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल. तुमच्यावर जे काही शासनाचे नियम आहेत त्या पद्धतीने कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या चांगली गंभीर स्वरूपाच्या तर ते होतं. बाहेरचे गुंतवणूकदाराला विंडमिलवाले येत आहेत, त्यांना जर कुणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही, हे कुठं सरकारच्या रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्याच गोष्टी चालणार नाही. हे मी मुद्दाम सुरुवातीला सांगतो. मला खरं तर वेळ झालेला आहे. पक्ष नोंदणीच्या सोयाबीन कापूस सोयाबीन खरेदीच्या बद्दलच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी कालच्या कॅबिनेटलाच जयकुमार रावळला दिलेल्या आहेत. बाबासाहेब पाटलांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. आज पण निवेदनाच्या द्वारे आलेला आहे. मी पण आता इथून ज्यावेळेस मुंबईला जाईल त्यावेळेस पण पुन्हा आता दिल्लीला मुख्यमंत्री आहेत त्यांच्याही कानावर घालतो की बाबा तिथं पण सांगावं लागेल. कापूस मोठ्या प्रमाणावर माझ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडलेला आहे. त्याच्याही संदर्भात कापसाची केंद्र खरेदीची चालू करण्याच्या करता त्या बाबतीमध्ये प्रयत्न केला जाईल, मदत केली जाईल. आणि इतर जे काही सोयाबीनच्या खरेदीला काल कॅबिनेटला सांगितलं ना, वाढ दिलेली आहे. त्या संदर्भातली ऑर्डर राहिलेली असेल तर मी आत्ताच जयकुमारची बोली आणि जयकुमार आणि देवरा त्या दोघांना फोन लावतो. त्या दोघांनाही सांगितलं जाईल. काही ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून आलेले आहेत, परंतु त्यांना खरं मुदत दिलेली होती व्हॅलिडिटी सर्टिफिकेट करता. आता त्यांना अपात्र ठरवलं जातं. ते मी कलेक्टरची बोलीन. कलेक्टरला जर अधिकार असेल तर तेवढ्या अधिकाराचा वापर मी त्यांना करायला लावीन. पण ते होऊ शकत नसेल तर मात्र मला सांगता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 2 दिवसाचं शिबिर आपल्या शिर्डीला झालेलं होतं. त्याच्यामध्ये पक्ष नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. पक्षाच्या नोंदणीच्या संदर्भामध्ये त्याला काही हे लावलेले रक्कम लावलेली आहे. तेवढी पक्षाकरता खर्च करायला हरकत नाही. ऑनलाईन नोंदणी आहे
ऑफलाईन नोंदणी आहे आणि नुसतंच मतदार यादी करून नोंदणी करायची नाही. मी थोडंसं राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता काम घेऊन येईल, मी बघणार आहे की राजेश्वर यांनी किती नोंदणी केलेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केल्याशिवाय माझ्याकडे येऊच नका. आणि इतर पक्षाला मला तो सांगायचा अधिकार नाही. भाजपच्या आल्यावर ते युती म्हणून मला त्यांचंही काम करावं लागेल, शिवसेनेचे म्हणून त्यांचंही काम करावं लागेल. आणि कॉमन मॅन ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, ते कागद वाचल्यावरच लक्षात येतं की काय त्या पद्धतीनं. पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आम्ही जसं सकाळी लवकर उठून कामाला लागतो आणि उशिरापर्यंत काम करतो आणि भावना चांगली असते, त्या पद्धतीनं तुम्ही पण मला साथ द्या, तुम्ही पण मला सहकार्य करा. आणि बीड जिल्ह्याच्या बद्दल जी आज बदनामी काही जण सातत्याने प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करताय, ते आपल्याला सगळ्यांना मिळून पुसायचं आहे. अजित पवारनी एकट्याने ठरवलं तर अजित पवारला ते शक्य नाही. त्याला तुमच्या सारख्या जीवाभावाच्या सहकार्यांची साथ लागेल, इथल्या NGOची साथ लागेल, इथल्या जनतेची साथ लागेल, इथल्या वेगवेगळ्या घटकामध्ये काम करत असणाऱ्या सर्व मान्यवरांची त्या ठिकाणी साथ लागेल. ती साथ द्या. इथं आल्यानंतर आपण जे प्रेमाने स्वागत केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद, आपले सगळ्यांचे आभार. आता ऐका, 6 वाजता DPDCची मीटिंग आहे. तिथं पूर्वीचे DPDCचे सगळे सदस्य यांना काढून त्यांचा मुदत संपलेली आहे. हे आता तिथं सभासद नाही, फक्त खासदार, फक्त मंत्री, फक्त आमदार आणि संबंधित अधिकारी हेच तिथं उपस्थित राहतील. बाकीच्यांनी तिथं गर्दी केली आणि त्यांना बसून नाही दिलं तर त्यांना तो अपमान वाटेल. तर तो अपमान तुमचा होऊ न देण्याकरता तुम्ही तिथं घेऊ नका. आज जी काही निवेदन दिलेली त्यामध्ये जास्तीत जास्त निवेदनाला कसा न्याय देता येईल याबद्दलचा प्रयत्न मी मनापासून करेन. आणि पुन्हा स्वागत केलेल्यांना धन्यवाद, आभार, नमस्कार. राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला अजित पवारांनी आणि अनेक सूचनाही त्यांनी केल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.